श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते. अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे. कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपेल. पण पंचांगातील भेदामुळे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या दोन्हीही दिवशी अमावस्या साजरी केली जाणार आहे. कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला हवे. तसेच भगवान विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो. कार्तिक अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते. या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोष आणि शनिदोषापासूनही मुक्ती मिळते. या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केल्याने घरामध्ये असलेली नकारात्मकता, दोष संपूर्णपणे नष्ट होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. हा उपाय जो आहे तो कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. या उपायामध्ये आईने मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा मुलांसाठी लावल्याने मुलांवर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतील आणि मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल, त्यांना यश मिळेल. हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, जो दिवा आपण लावणार आहोत, नंतर त्या दिव्याचं काय करायचे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या या येतातच आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर, आपल्या मुलांच्या आयुष्यावरती होत असतो. मग हे आपल्याला असलेले दोष किंवा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता, घरामध्ये असलेले वास्तुदोष, त्याचबरोबर जर तुमच्या पिढीला प्रखर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला, तुमच्या मुलांना भोगावे लागतात. म्हणूनच कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नाही. खूप प्रयत्न करूनही अनेक अडचणींना, समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. जसं की मुलं खूप कष्ट करतात, मेहनत करतात, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. त्यांची प्रगती होत नाही. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही. म्हणाव्या तशा करिअरमध्ये त्यांना संधी उपलब्ध होत नाहीत. हे त्यांना असलेल्या पितृदोषामुळे असू शकतं. त्याचबरोबर बघा, लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर ते वारंवार आजारी पडतात. त्यांच्यावरती वारंवार संकट, विघ्न येत राहतात. हसरं-खेळतं बाळ असतं, बाहेर जाताना ते अगदी व्यवस्थित असतं, पण बाहेरून घरात आल्यावर ते सतत किरकिर करायला लागतं, रडतं, व्यवस्थितपणे खात-पीत नाही. आणि याचा परिणाम त्याच्या तब्येतीवरती देखील होतो. ते बाळ वारंवार आजारी पडायला लागतं. तर ही बाहेरील असलेली नकारात्मकता किंवा जर बाळाला नजरदोष झालेले असतील तरी देखील यासारख्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि त्याचबरोबर मुलं मोठी असतील, शाळा कॉलेजला जाणारी असतात, त्यांचं अगदी सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू असतं, अभ्यासही ते करत असतात. पण अचानकपणे कधी कळत-नकळतपणे ते अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि घरात आल्याबरोबर या नकारात्मक ऊर्जेचा त्यांना त्रास होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी जर मुलं बाहेर गेली, तर अमावस्येच्या दिवशी वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक शक्तींचा संचार हा वाढलेला असतो आणि त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी-अधिक होत असते. मग अशी मुलं कुठे गेल्यानंतर घरी आली की त्यांच्या वागण्यात बदल होतो. ते चिडचिड करायला लागतात, हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. त्याचबरोबर मुलं बाहेर शिकायला असतील तरी देखील अशा त्रासांना त्यांना सामोरं जावं लागत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. बघा, सांगितल्याप्रमाणे ही जी तिथी आहे अमावस्येची, तर शनिवारी देखील पाळली जाणार आहे आणि रविवारी देखील. त्यामुळे या दोनही दिवशी तुम्ही तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता. पण शक्यतोवर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस करा. कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. म्हणून आपण घरामध्ये संध्याकाळी दिवा लावतो.
आणि त्याच वेळेमध्ये उपाय जर केले तर ते प्रभावी ठरतात. पण ज्यांना त्या वेळेमध्ये शक्य नाही त्यांनी या 2 दिवसामध्ये कधीही उपाय करावा. कोणताही उपाय करत असताना तो पूर्ण विश्वासाने केला तर नक्कीच त्याचे लाभ आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला होतात. पण त्यामध्ये सातत्य असायला हवं. एकदा तुम्हाला हा उपाय करून फरक नाही जाणवला, तर दर अमावास्येला हे उपाय करायचे. हळू तुमच्या मुलांमध्ये फरक हा पडत जातो आणि त्यांची प्रगती व्हायला लागते. त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात. तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा कोणत्याही धातूचा नाही, मातीचा नाही, तर तो आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे. कणकेमध्ये मीठ घालायचं नाही, तर चिमूटभर हळद घालायची आहे आणि हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे. कारण कोणत्याही उपायासाठी ज्यावेळेस आपण दिवा वापरतो, तो जर कणकेचा असेल, तर तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. तर हा कणकेचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे, पण कणकेचा दिवा आपल्याला चौमुखी तयार करायचा आहे. दिव्याला चारही बाजूला तुम्हाला मुख तयार करायचे आहे, जेणेकरून 4 जोडवाती त्यामध्ये बसतील. हा दिवा तयार केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला जे तेल घालायचं आहे, ते म्हणजे मोहरीचं. मोहरीचंच तेल यामध्ये घालायचं. मोहरीचं तेल नसेल, तर मग तिळाचं तेल घातलं तरीही चालेल. आता या दिव्यामध्ये चारही टोकाला आपल्याला 2-2 जोडवाती टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपण तयार केल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्या उपायासाठी आपल्याला घ्यायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी. पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते. पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते. त्यातल्या त्यात अमावास्येच्या दिवशी केलेल्या पिवळ्या मोहरीचे उपाय हे अतिशय प्रभावी असतात. त्यामुळे आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर 2 वेगवेगळे दिवे तयार करायचे आहेत. एकाच दिव्याचा वापर या उपायासाठी करायचा नाही. तुमच्या मुली असतील तर मुलींसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा. आईची अडचण असेल तर अशा वेळेस घरातील इतर स्त्रियांनी हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय करण्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा. सायंकाळी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुम्ही हा उपाय देवघरासमोर बसून करू शकता. तिथे पुरेशी जागा नसेल तर तुमच्या हॉलमध्ये मुलांना बसवायचं. मुलाचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलाला पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं. सर्वप्रथम आपण दिवा तयार केलेला तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला एखादं आसन द्यायचं, पेपरचं देऊ शकता किंवा एखादी छोटीशी प्लेट घ्या, त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि आता मुलांवरून हातात घेतलेली पिवळी मोहरी 7 वेळा डोक्यापासून ते पायापासून अशी गोलाकार आकारामध्ये उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी जी आहे ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर तो दिवा तिथून उचलायचा आणि तो दिवा देखील मुलांवरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. हा दिवा घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. घराचं अंगण असेल तर अंगणामध्ये एका साईडला तुम्ही हा दिवा ठेवून देऊ शकता. फ्लॅट सिस्टममध्ये राहता तर किचनच्या बाल्कनीमध्ये वगैरे तुम्ही एका साईडला हा दिवा ठेवायचा. त्यानंतर हा दिवा विझलाय का, सुरू आहे का याची काळजी तुम्ही करायची नाही. तो दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत जळेल. त्यानंतर तो आपोआप शांत होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यामध्ये असलेल्या वाती, त्याचबरोबर पिवळी मोहरी ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि जे दिवे तुम्ही तयार केलेले होते 1 किंवा 2 ते दोन्हीही दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला ठेवायचे आहेत. तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहता तर खाली उतरल्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा अशा ठिकाणी ठेवायचा जिथून तो कोणाच्या पायाकडून ओलांडला जाणार नाही. कारण आपण केलेल्या उपायामुळे इतरांना त्रास नको. त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. हातपाय वगैरे स्वच्छ धुवून तुम्हाला देवांचं दर्शन घ्यायचं आहे. हा उपाय केल्याने मुलांवर येणारी सर्व संकटं, विघ्न दूर होतील आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागेल. तर असा हा साधा सोपा उपाय उद्या किंवा परवा तुम्हाला या दोन्ही दिवसामध्ये तुमच्या वेळेनुसार करता येणार आहे. नक्की करा आणि तुमच्या मुलांमध्ये हळू तुम्हाला फरक जाणवेल. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.